संग्रही असलेलं प्रत्येक पुस्तक वाचलेलंच आहे असं नाही, पण प्रत्येक पुस्तक वाचण्याची प्रामाणिक आणि तीव्र इच्छा मात्र आहे. काही पुस्तकं वाचून झाल्यावर त्यांचा परिणाम काही महिने राहतो, काही कायम स्मरणात राहतात, तर काही आयुष्याचाच भाग होऊन जातात. 3-3.5 महिन्यात 1,11,000 रुपयाची माझ्या स्वतःकडून पुस्तक खरेदी केली, फक्त साहित्य. वाचन घालतं आपल्या उंजळीत शब्दात अडकलेलं ज्ञान, वाचन घालतं आपल्या उंजळीत शब्दात अडकलेलं ज्ञान, करतं शहाणं प्रगल्भ होते. एकंदरीत असा प्रश्न पडतो की मग वाचनाचं त्याचे महत्व काय आहे. जागतिक पुस्तक दिनानिमित्त दी विवेक वसा फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या वाचक पुरस्कार व व्याख्यान या कार्यक्रमात आज गंगाधर सत्वधर यांना वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर दीपक पवार यांनी महाराष्ट्र वाचन मराठी संस्कृती याबद्दल व्याख्यान दिले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. सर्वांना नमस्कार. विवेक वसा फाउंडेशन वाचन अभियान विभागाच्या वतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन SM जोशीच्या या सभागृहामध्ये केलं आहे आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित आहात याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा कार्यक्रम हा थोडा विशेष आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यांचा परिचय करून देण्याची गरज नाहीये, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी ज्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे आणि जी आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत असे डॉक्टर दीपक पवार सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आज या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सन्मान करण्यात येणार आहे असे गंगाधर सत्वधर हे पण आपल्यात उपस्थित आहे. सर तुमचं स्वागत आहे. तुमचं स्वागत आहे. विवेक वसा फाउंडेशनचे संयोजक विशाल विमल आहेत, त्यांचंही स्वागत आहे. ऍक्च्युली आयोजक तेच आहेत, तरी आपण त्यांचं स्वागत करूया. वाचन विवेक वसा फाउंडेशनचे वाचन अभियान विभागाचे डॉक्टर दत्तात्रय सकपाळ हे पण इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं पण स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये विवेक वसा फाउंडेशन वाचन अभियान विभागाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे आपण सगळे चळवळीतील लोक आहात. सामाजिक चळवळीमध्ये काम करताना कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण एका जोशपूर्ण सामाजिक परिवर्तनाच्या गाण्यांनी करत असतो, परिवर्तनाच्या चळवळीतल्या गाण्यांनी करत असतो. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण वामनदादा कर्डीकरांचं जे मोठे शाहीर होते, ज्यांनी बाबासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला, कवितांमधून शायरीमधून त्यांच्या पोवड्यांमधून पोहोचवला, त्या वामनदादांचे गाणं सादर करण्यासाठी मी विवेक वसा फाउंडेशनचे कार्यकर्ते समाधान भगत सरांना विनंती करतो, कृपया आपण इथे यावं, गाणं सादर करावं. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. समाधान भगत सर. नमस्कार. विवेक वसा फाउंडेशनचा वाचन विभागातला आज वाचन पुरस्कार आहे. जो वाचतो पुस्तक त्याचा शुद्ध होते पुस्तक आणि कोणाही पुढे नाही होत नतमस्तक. हा पुरस्कार आहे. खरं तर काही त्याग केल्यानंतर कोटी लोकांचा भर झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग केला, घराचा परिवार त्याग केला. म्हणून कोटी उपाशी पोटी आज खातात रोटी रोटी द्यायचे असो, जेवणाचे असो, विचारायचे असो, ही भूक आणि आज भागलेली आहे. त्याचे बाबांचं गीत आहे. साहेब आम्हाला संधी देतात तर आम्ही खूप आमचं भाग्य समजतो. जगातली देखणी आता जगातली देखणी साऱ्या जगातली देखणी माझ्या भीमाची लेखणी, माझ्या भीमाची लेखणी. काळ्या मनूचा इरला मी पाडीला, त्यात मनूचा मुळगा मी गाडीला. काळ्या मनूचा इरला मी पाडीला, त्यात मनूचा मुळगा मी गाडीला. मुर्दा मनूचा
मुद्दा म्हणूनचा नीच पाडला रणेबाई मी भीमाची लेखणी बाई मी भीमाची लेखणी आवड्या गौऱ्याच्या लेखना नीता दिसायला देखना आवड्या गौऱ्याच्या लेखना नीता दिसायला देखना काळ्या दोनोच्या काळ्या साऱ्या जमीन बाई मी भीमाची लेखणी बाई मी भीमाची लेखणी क्रांतीवीराची केलेली चौकशी बैठी भीमाची झाली माझी खसी क्रांतीवीराची केलेली चौकशी बैठी भीमाची झाली माझी खसी क्रांती भीमाची असली माझ्या नवीन बाई भीमाची लेखनी बाई भीमाची लेखनी स्वाती रमाचा वामनचा सारथी त्यावर भीमाची चालेली भारती स्वाती रमाचा वामनचा सारथी त्यावर भीमाची चालेली भारती झाल्या झाल्या दोघी जमीन बाई भीमाची लेखनी बाई भीमाची लेखनी खूप खूप धन्यवाद समाधान सर. आपल्या नेहमीच्या तुमच्या पहाडी आवाजात तुम्ही वामनदादांचं अतिशय छान गीत सादर केलं. त्या गाण्याने समाजामध्ये बरंच परिवर्तन घडवलं आणि बाबासाहेबांचा विचार पोचवला. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख वक्ते आहेत, या सगळ्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. सर्वप्रथम मी डॉक्टर दीपक पवार सर यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यावं. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. अशा कार्यक्रमाचे पुरस्कारार्थी गंगाधर सत्वधर सरांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर येऊन बसावं. सर्वांनी टाळ्या वाजवूया. फाउंडेशनचे संघटक विशाल विमल आपणही व्यासपीठावर येऊन बसावं ही विनंती करतो. फाउंडेशनच्या वाचन अभियान विभागाचे संयोजक डॉक्टर दत्तात्रय सकपाळ यांना देखील मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन बसायचं. हे कार्यक्रमाचं स्वरूप मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. या कार्यक्रमाचं भूमिका जी आहे ती विशाल विमल आपल्या समोर मांडणार आहेत. पाहुण्यांचं स्वागत होईल. आमचे एक सहकारी कविता वाचन देखील करतील शिवकृष्ण ब्रह्मणकर. त्यानंतर मागच्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जो काही राडा सुरू आहे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भातला, तर आपण देखील त्याचा निषेध इथे नोंदवायचा आहे. तर तो निषेध नोंदवण्याचा देखील एक छोटासा 2 मिनिटाचा कार्यक्रम आपण इथे घेऊया. मान्यवरांना जे मानपत्र देण्यात येणार आहे त्याचं वाचन इथे होणार आहे. पुरस्कार वितरण होईल. नंतर गंगाधर सत्वधर यांची मुलाखत देखील 15 ते 20 मिनिटाची मुलाखत इथे होईल. त्यानंतर अभिवाचन होईल पुन्हा. आणि सगळ्यात शेवटी डॉक्टर दीपक पवार सरांचं, ज्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहात त्यांना ऐकायला. आपण सगळेजण सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ऐकत असतोच, वाचत असतो, त्यांच्याविषयी त्यांची मांडणी ऐकत असतो. तर त्यांचं मार्गदर्शन आपण इथं ऐकणार आहोत. तर असा एक कार्यक्रम आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. विवेक वसाहत फाउंडेशनचं काम, त्यामागची भूमिका आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे त्याची भूमिका मांडण्यासाठी मी विवेक वसाहत फाउंडेशनचे संघटक विशाल विमल यांना विनंती करतो कृपया आपण यावं आणि आपली भूमिका इथे मांडावी. उपस्थित सगळ्यांचं मी विवेक वसाहत फाउंडेशनच्या वाचन विभागाच्या वतीनं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गुरुवारी म्हणजे 23 एप्रिल रोजी जगामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. 1995 साली युनेस्कोने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. याचं कारण असं होतं की वाचन असेल, पुस्तक असेल,
आणि लेखकांचे अधिकार असतील, कॉपीराईट्स असतील, याला प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी हा दिन साजरा करण्याचं ठरवलं गेलं. आणि जगभर विविध प्रकारे पुस्तक दिन साजरा केला जातो. एकंदरीत असा प्रश्न पडतो की मग वाचनाचं त्याचे महत्व काय आहे. तर वाचनाने आकलन वाढतं किंवा वाचनाने कुतूहल आपलं शमवलं जातं. आणि आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी जसं व्यायामाची गरज आहे तसं वाचन हा आपल्या मनाचा व्यायाम आहे, असं अनेकांनी या संबंधाने वाचनाचं महत्व अधोरेखित वारंवार केलेलं आहे. परंतु असं असताना आज वाचनाबद्दलची समाजामध्ये काय स्थिती आहे, म्हणजे खरं तर वाचनाबद्दलची फार छान स्थिती असती तर जे काही अविवेकाचं वातावरण समाजामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे ते निश्चितपणाने पसरलं गेलं नसतं. म्हणजे आज आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 कोटी लोकसंख्या आहे आणि अनेक वाचनासंबंधीचे जे सर्वे आहेत त्या सर्वे मध्ये आकडेवारी आहे की 0.50% लोक वाचतात आणि ती पण पॉप्युलर पुस्तकं. म्हणजे एकंदरीत ही जर आकडेवारी 12 कोटीच्या तुलनेमध्ये 0.50% जर पाहिली तर फक्त 6 लाख लोक महाराष्ट्रामध्ये वाचतात, अशी एकंदरीत स्थिती आहे. आणि मग असं सगळं असताना विवेक वसा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काही करू शकतो का वाचन वाढीसाठी, वाचन वृद्धिंगत करण्यासाठी आपण काही करू शकतो का. मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये विचार विनिमय करून मग दररोज वाचणाऱ्या लोकांचा आम्ही व्हॉट्सअपला पहिल्यांदा ग्रुप केला. त्या ग्रुपमध्ये 160 जण सहभागी झाले आणि मग दररोज जे वाचलं जातं त्या ग्रुपवरती त्याच्याबद्दलची काही साधक बाधक गोष्टी कळवल्या जातात, त्याच्याबद्दल चर्चा होते. परंतु वाचन हा काय आपण चळवळीची पार्श्वभूमी असणारे कार्यकर्ते स्वांत सुखाय प्रकार मानत नाही. कारण वाचल्यानंतर आपण काहीतरी कृती करावी, आपण या समाजामध्ये वाचन वृद्धी व्हावी याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मग वाचन दिन असेल किंवा पुस्तक दिन असेल या निमित्ताने काही उपक्रम घ्यावे अशी कल्पना पुढे आली. मग 15 ऑक्टोबरला देखील आम्ही काही वाचकांचा संवाद घडून आणला, त्याला देखील 125-150 लोक सहभागी झाले होते. आणि मग आज आपण पुस्तक दिनाच्या निमित्तानं इथं एकत्रित झालेलो आहोत. त्यानंतर वर्षभर शाळा कॉलेजांमध्ये मुलांसाठी वाचन वाढीसाठीचे काही वाचन उपक्रम घेण्याचा देखील आमचा उपक्रम विचार आहे आणि तो देखील आम्ही वर्षभरामध्ये करू. आणि मग हे सगळं करत असताना वाचनाला समर्थन देण्यासाठी, वाचन हे काय फक्त स्वंत सुखाय नाही किंवा वाचन हे काय फक्त टाइमपास नाही, तर वाचन हे देखील प्रोडक्टिव्ह आहे याचा संदेश समाजात गेला पाहिजे. आणि म्हणून वाचणाऱ्याला आपण पुरस्कार देऊ अशी कल्पना समोर आहे. खरं तर इकडे पुस्तकांना पुरस्कार मिळतात, लेखकांना पुरस्कार मिळतात, प्रकाशकांना पुरस्कार मिळतात, परंतु वाचतो त्याला पुरस्कार मिळत नाही. आणि आम्ही सातत्याने म्हणतो की वाचन वृद्धी झाली पाहिजे, वाचन चळवळ पुढे गेली पाहिजे. आणि हे फक्त बोलणं मग कागदावरतीच राहत. परंतु ठोसपणानं जर आपल्याला वाचनाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर चला आपण वाचकाला पुरस्कार देऊयात आणि त्या निमित्तानं एक वेगळा संवाद आपण घडून आणूयात अशी कल्पना आमच्या समोर आली. आणि तो पुरस्कार कोणाला द्यायचा तर तो सगळ्यात महत्वाचा तो तरुण वाचक असावा, त्यानंतर तो नित्यनेमाने वाचत असावा, त्याचं वाचन विविधांगी असावं आणि हे सगळं करून तो वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी नित्यनेमाने काहीतरी करत असावं. असे 4-5 निकष आमच्या वाचन अभियान विभागाने विवेक वसाच्या ठरवले आणि आमच्या समोर काही नावं आली आणि त्या नावामध्ये गंगाधर यांचं नाव हे याची निवड करण्यात आली आणि त्या पद्धतीनं त्यांना मी कळवलं आणि आजचा पुरस्कार आपण त्यांना या ठिकाणी देत आहोत. मुद्दा असा आहे की हा पुरस्कार द्यायचा तर हा पुरस्कार कोणाच्या हस्ते द्यायचा आणि हा पुरस्कार द्यायचा तर काय नावे द्यायचा असा एक विचार आमच्या सगळ्यांच्या समोर आला. तर जे दिवंगत प्राध्यापक विलास वाहक यांचं कोरोनामध्ये निधन झालं. 1939 साली सरांचा जन्म झाला. वयाच्या 83व्या वर्षी सर गेले. परंतु सरांच्या सोबत देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना
10-12 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे एका बाजूला आंतरजातीय धर्मीय लग्नांचं काम सरांसोबत आम्ही केलं. त्यानंतर सुगावा प्रकाशनमध्ये संपादनाच्या कामामध्ये 1 वर्ष मी काम केलं. मासिकाच्या संपादकांमध्ये आम्ही काम केलं. आणि अशी ही ग्रेट माणसं आहेत. खरं तर आपण आधी परिचयातून अवज्ञ होते, परंतु आणि आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती छाट मारत बसतो. परंतु सरांचं व्यक्तिमत्व असं होतं की सर असताना देखील आम्ही त्यांच्या मोहात होतो आणि आज पण आम्ही त्यांच्या प्रेमात आहोत, कारण त्यांचं कर्तृत्व हे आजही दैदिप्यमान आहे. म्हणजे सरांनी 45 वर्ष सुगावा प्रकाशन चालवलं, मासिक चालवलं, शिक्षण संस्था चालवल्या, वंचित दुर्लभ घटकांसाठी त्यांनी हे सगळं उभं केलं. म्हणजे आंबेडकरी शाहू फुले विचारांची, बौद्ध विचारांची जवळजवळ 350हून पुस्तकं सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून विलास वाघ सरांनी काढली आणि त्यांच्या हातात हात घालून उषाताई वाघ यांनी देखील हे काम उभं केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उषाताई देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. हा सगळा सरांचं नाव पुरस्काराला द्यावं हा प्रस्ताव ज्यावेळी ताईंकडे आम्ही घेऊन गेलो त्यावेळी ताईंनी त्याचं अत्यंत स्वागत केलं, आम्हाला पाठिंबा समर्थन दिलं आणि तुम्ही हे करा अशा आम्हाला त्यांनी सदिच्छा दिलेल्या आहेत. राहिला मुद्दा दुसरा की हा पुरस्कार कुणाच्या हस्ते द्यावा, तर सगळ्यांच्या समोर नाव आलं ते पवार सरांचं. कारण आपली मातृभाषा मराठी आहे, आपला मराठी वाचक म्हणून हे थेट संबंध मराठीशी आहे आणि मराठीसाठी गेले 25-30 वर्ष मराठी अभ्यास केंद्र असेल किंवा पवार सरांच्या माध्यमामधनं महाराष्ट्रामध्ये जे काम चालू आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे एका बाजूला हिंदी सक्ती विरोधीचं आंदोलन असेल, मराठी शाळा वाचवण्याचं आंदोलन असेल आणि आता मुंबईसह महाराष्ट्राचा जो गाईपट्टा होत आहे, हिंदी हिंदुत्व आणि धर्मांतराच्या नावाखाली हा जो प्रवास चालू आहे, याच्या विरोधात जो आक्रमक पद्धतीनं जो अजेंडा आणि जे नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये करत आहे ते मराठी अभ्यास केंद्र आणि दीपक पवार सर आहे. खरं तर सर 15 वर्षापूर्वी आम्ही तुमच्या बरोबर असायला पाहिजे होतं, पण आम्हाला ती समज नव्हती. म्हणजे हा खेळ म्हणा किंवा ही आमची चूक म्हणा ही ह्या निमित्तानं बोलावीशी वाटते. कारण 15 वर्षापूर्वी आम्ही भारतीय राज्यघटनेतलं कलम 15 आणि कलम 16 आम्ही सांगायचो इथं नोकऱ्या करण्याची प्रत्येकाला संधी आहे. आम्ही जात धर्म आणि प्रांतावरनं कोणाचाही भेदभाव करणार नाही हे कलम आम्ही सांगायचो. आणि आज ही कलम जर त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत असतो तर किमान महाराष्ट्रातली ही स्थिती जो गायपट्टा होण्याची जी स्थिती आहे आणि हिंदुत्व आणि धर्मांचा हा जो प्रवास आहे तो काही प्रमाणात तरी महाराष्ट्रामध्ये आटोक्यात आला असता असं मला वाटतं. आणि मग या सगळ्यांवरती अत्यंत ठोसपणे भूमिका घेऊन काम सर करतायत आणि म्हणून सरांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटेल. मी एक वाक्य या ठिकाणी बोलेल त्याची आपल्याला अतिशयोक्ती वाटेल, परंतु ते असं आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना टंक मारून जागृत करण्याचं काम प्रबोधनकार ठाकरेंनंतर म्हणजे जवळजवळ 50 वर्षांनंतर या महाराष्ट्रामध्ये अत्यंत निर्भीडपणे कोण करत असेल तर ते पवार सर आहे. म्हणजे आज सगळे चुकी सुमन लोक आणू नये, म्हणजे नेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अशी एकंदरीत स्थिती आहे. आणि म्हणून सर या कार्यक्रमासाठी उचित असे वक्ते आहेत आणि पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योग्य आहेत असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. मी शेवटचा एक मुद्दा या ठिकाणी सांगतो आणि थांबेल की हा सगळा कार्यक्रम करत असताना पवार सर आणि उषाताईंचा प्रश्न होता की तुम्ही निधी कसा उभारणार. कारण विवेक वस्ता फाउंडेशन जे आहे ते जनाधारित आहे. आम्ही कोणतंही कुठल्याही कंपनीचा CSR असेल किंवा अशा पद्धतीचं फंडिंग घेत नाही. इथं विवेक वस्ता फाउंडेशनच्या 20-25 कार्यकर्त्यांनी 100, 500, 1000, 2000, 5000 रुपये दिले आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून लोकसहभागातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडत आहे. या सगळ्या विवेक वस्ता फाउंडेशनच्या संयोजनामध्ये 15-16 कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये जर समाधान सर सोडले आणि सुधीर राऊत सर जर सोडले तर सगळेच्या सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. हे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं.
मला वाटतं की मी अधिक बोललो, मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद विशाल. या कार्यक्रमाची आणि विवेक वसाहत फाउंडेशनचा जो उपक्रम आहे त्याच्या मागची सविस्तर भूमिका तुम्ही मांडलीत, याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आपण पाहुण्यांचं स्वागत करूयात. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक पवार यांचा सन्मान करण्यासाठी सिद्धेश्वर तापकीर यांना विनंती करतो की आपण कृपया सरांचा सन्मान करावा. एक कवितेची प्रतिमा, पुस्तक आणि पुष्पगुच्छ आपण देऊन सरांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजवून आपण मान्यवरांचं स्वागत करूया. यानंतर मी सुप्रिया गायकवाड यांना विनंती करतो की आपण आजचे पुरस्कारार्थी गंगाधर चतुर्धर सरांचा सन्मान करायचा आहे. कवितेची प्रतिमा, पुस्तक आणि पुष्पगुच्छ. विवेक फाउंडेशनचे संघटक विशाल विमल यांचा सन्मान करण्याची विनंती मी आदित्य माने यांना करतो. आदित्य, विशालसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण सगळे. विवेक वसाहत फाउंडेशनचे संयोजक आणि वाचन अभियान विभागाचे संयोजक डॉक्टर दत्तात्रय सकपाळ यांचा सत्कार करण्याची विनंती, सन्मान करण्याची विनंती मी राजेंद्र पोतराज यांना करतो. राजेंद्र, कृपया पुष्पगुच्छ देऊन पुस्तक देऊन आपण नंतर विवेक वसाहत फाउंडेशनचे संयोजक श्रीकृष्ण ब्राह्मणकर आपल्या समोर एक कविता सादर करतील. मी श्रीकृष्ण विनंती करतो कृपया या मंचावर येऊन आपण कविता सादर करा. ज्याबद्दल हा कार्यक्रम इथं आयोजित केलाय, म्हणजे 23 तारखेला जागतिक पुस्तक दिन साजरा झाला, त्या निमित्तानं हा इथं कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या निमित्ताने मी एक कविता सादर करतो इथं. तसा प्रोफेशनल मी कवी नाही, प्रयत्न करतो. आसावरी काकडे यांची ही कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे वाचन. वाचन घालतं आपल्या उंजळीत शब्दात अडकलेलं ज्ञान. वाचन घालतं आपल्या उंजळीत शब्दात अडकलेलं ज्ञान. करतं शहाणं प्रगल्भ होते. मग हळूच पेरतं मनात प्रश्न आणि उलगून यावीत उत्तर, म्हणून मनाची मशागत करतं अंतर्मुख दाखवत आतला अंधार. करतं अंतर्मुख दाखवत आतला अंधार आणि अस्वस्थ करतं अप्रपार, पण सोडत नाही घट्ट धरून ठेवलेलं आपलं बोट. खोदून खोदून वाढवतं मनाचा पैस. खोदून खोदून वाढवतं मनाचा पैस. मी ठेवून देतो त्यात दुरस्त अनुभवाची गाठोडी. थोडं शहाणपण देतं हातात. मी खोचून ठेवतात समजून थोडी थोडी. कोसळता क्षणी आधार देतं वाचन. कोसळता क्षणी आधार देतं वाचन. बोट धरून चालवत नेतं अनोळखी प्रदेशात. चालण्याला दिशा देतं झलक दाखवतं आयुष्याच्या अर्थपूर्णतेची. आत्मसंवादाला विषय पुरवतं. आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं. वाचन जिवंत ठेवतं आपल्या माणूस म्हणून आपल्या असण्याचा साक्षात्कार घडवतं. वाचन जिवंत ठेवतं आपल्याला माणूस म्हणून आपल्या असण्याचा साक्षात्कार घडवतं. वाचन घालतं आपल्या ओंजळीत शब्दात अडकलेलं ज्ञान आणि विजू शहाणपणात उगत राहतं प्राण. वाचन घालतं आपल्या ओंजळीत शब्दात अडकलेलं ज्ञान. धन्यवाद. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत त्यांना भयंकर प्रकारे शिवीगाळ केली, धमक्या दिल्या, जीवमानाच्या ज्याला पालकत्वाच्या स्वरूपामध्ये आपण ज्यांना पाहतो त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करतो जो शब्द आहे, तर हे कुठल्याही स्वरूपाचा अर्थ समजून न घेता त्यांचं विवेकच हरवलेला आहे मुळात, किंवा त्यांना काही समजून घ्यायचंच नाही. अशी लोक जेव्हा सातत्याने असा उघड विरोध करतात आणि जेवढा विरोध व्हायला पाहिजे खरं तर तेवढं काही झालेलं दिसत नाही. तर या कार्यक्रमामध्ये आपण
या सगळ्या गोष्टीचा निषेध करूया. शिवाजी कोण होता या पुस्तकाचा जे मुखपृष्ठ आहे तर त्या मुखपृष्ठाची काही प्रतिमांचे प्रिंटआउट काढलेले आहे. जिंदाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. यापुढे प्रतीक्षा वामन, प्रतीक्षाताई, आपण गंगाधर सत्वधर यांना जो स्वभावकार विलास वाघ पुरस्कार देणार आहोत तर त्या संदर्भातलं जे मानपत्र आपण त्यांना देणार आहोत त्याचं वाचन करण्याची विनंती मी सुप्रिया यांना करतो. कृपया आपण वाचन करावं. माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय उपस्थित मान्यवर, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी सौ प्रतीक्षा वामन विवेक वसा फाउंडेशन तर्फे पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित या मंगल आणि गौरवपूर्ण सोहळ्यात आपले मनपूर्वक स्वागत आहे. काही व्यक्तिमत्वे त्यांच्या कार्याने समाजात अमिट ठसा उमटवतात. आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीचा सन्मान करणार आहोत. या गौरवमयी क्षणी मी सन्मानपत्र वाचनास सुरुवात करत आहे. सप्रेम नमस्कार. प्राध्यापक विलास वाघ यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य प्रकाशन क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. सुगावा प्रकाशन आणि मासिकाच्या माध्यमातून अनेकांना लिहिण्याची संधी देऊन त्यांना लेखक म्हणून पुढे आणले. फुले, शाहू, आंबेडकर विचारांची 350हून अधिक पुस्तके प्रकाशित करून प्रबोधन चळवळीला योगदान दिले आहे. विलास वाघ आणि त्यांच्या सहचरिणी उषाताई वाघ यांना हातात हात घालून दैदिप्यमान असे काम उभे केले आहे. विलास वाघ यांचे कोरोना काळात वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. त्यांचे विचार कार्य दीपस्तंभासारखे उभे आहे. श्री गंगाधर सत्वधर आपल्या कामाच्या प्रेरणा अधिक प्रज्वलित हो यासाठी आपणाला विवेक वसा फाउंडेशनच्या वतीने विलास वाघ यांच्या नावाने पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. माननीय गंगाधर, आपला जन्म परभणी जिल्ह्यातील झरी या गावी शेतकरी कुटुंबात झाला. आपले शालेय शिक्षण आणि अभियांत्रिक शिक्षण परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झाले. घरची बिकट परिस्थिती असताना देखील आपली शैक्षणिक प्रगती ही सर्वोत्तम राहिली आहे. गेली 15 वर्ष आपण नोकरीच्या निमित्ताने पुण्यामध्ये आहात. सध्या आपण एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहात. गंगाधर सर, आपण 15 वर्षापूर्वी अर्थात वयाच्या 27व्या वर्षी इंग्रजी भाषा सुधारण्याच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात वाचनाने प्रवेश केला आणि आज आपण वाचनामध्ये गढून गेलेला आहात. आज आपल्याकडे लाखो रुपयांची हजारो पुस्तके असलेले सत्यशोधक ग्रंथालय आहे. आपण स्वकमाईतून आपल्या मूळ गावी ज्ञानदीप ग्रंथालय सुरू केले आहे. सातत्याने शाळा, संस्था, संघटना आणि व्यक्तींना पुस्तके भेट देण्याचा आपला उपक्रम सुरू आहे. आपला ना नफा ना तोटा तत्वावर पुस्तकांची विक्री देखील काही काळ केली आहे. पुस्तक आणि वाचनाच्या वेगासाठी आपण स्वकमाईतील 12 लाखाहून अधिक रक्कम खर्च करून वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत आहात. ती कौतुकाची गोष्ट आहे. आपल्यावर दलित साहित्याचा आणि फुले, शाहू, आंबेडकर, दाभोळकर यांच्या विचार कार्याचा अधिक प्रभाव आहे. आजवर आपण वैचारिक आणि सर्व साहित्य प्रकारातील वाचन केले आहे. मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाची पुस्तके वाचली आहेत. काव्य आणि पुस्तकाविषयीची पुस्तके ही आपली खास वाचनातील आवड आहे. आपण दररोज नित्य नियमाने वाचन करत असून वर्षाला किमान 50 पुस्तके, विविध ब्लॉग्स, नियतकालिके आणि लेखांचे वाचन करत आहात. तर दुसऱ्या बाजूला आपण प्रबोधनात्मक आणि सेवाभावी काम देखील करत आहात. मैत्र जीवांची ही संस्था स्थापन करून आपण सेवाभावी काम उभा केले आहे. लोकसहभागातून निधी उभारून
वंचित, दुर्बल समाज आणि अपंग निराधार वृद्ध व्यक्ती, महिला व विद्यार्थ्यांसाठी आपण अनेक सेवा, सुविधा, वस्तू पुरवण्याचे काम केले आहे. आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य, अपंगांना नित्य उपयोगी वस्तू, मोबाईल, कम्प्युटर, शैक्षणिक फी, कपडे, शाळांची वीज बिल, अंगणवाडी, पाणी पुरवठा, वृद्धांना पेन्शन, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत असे विविध स्वरूपाचे काम आपण केले आहे. गेली 12 वर्षात आपण स्वतःचे लाखो रुपये आणि लोकांकडून 20 लाखाहून अधिक रक्कम जमा करून माध्यमातून लोकांची सेवा केली आहे. आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रमांचे संयोजनामध्ये पुढाकार राहिला आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेसाठी देणगी संकलन आणि अंकाचे सभासद व वितरण करण्यामध्ये आपला सक्रिय सहभाग आहे. कुतूहलापोटी आपले सुरू असणारे वाचनातून लोकांना दिशा मिळावी म्हणून आपली सुरू असणारी ग्रंथालये आणि ग्रंथ व्यवहार, लोकांच्या कळवळ्याने सुरू असलेले आपले सेवा कार्य आणि लोकांना दृष्टिकोन देण्यासाठी सुरू असलेले आपले प्रबोधनात्मक काम हे आजच्या तरुणासाठी दिशादर्शक आहे. या कामात आपण स्वतः आनंद घेत समृद्ध समाजाची वाट सुकर करत आहात. आपल्या या प्रवासासाठी आपणाला मनपूर्वक सदिच्छा सर. आपले वाचन व योगदान विचारात घेऊन आपल्याला सुगावाकार प्राध्यापक विलास वाघ स्मृती प्रित्यर्थ वाचक पुरस्कार 2026 सन्मानपूर्वक देत आहोत. जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज रविवार 26 एप्रिल 2026 रोजी एस.एन. जोशी सभागृह पुणे येथे ख्यातनाम वक्ते आणि हिंदी भाषा सक्तीविरोधी आंदोलनाचे नेते डॉक्टर दीपक पवार सर यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. धन्यवाद. सर यांना विनंती करतो की कृपया आपण गंगाधर सदुदर यांना जोगावकर विलास वाघ स्मृती प्रित्यर्थ वाचक पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करावं. यासाठी विवेकसा फाउंडेशन वाचन अभियानाचे संयोजक सुधीर राऊत, परेश काठे, प्रतीक्षा वामन यांना देखील विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. परेश काठे, प्रतीक्षा वामन, सुधीर राऊत. जोरदार टाळ्या वाजवू. जोरदार टाळ्या वाजवण्यात आलं. महत्वाचा पुरस्कार आपण या ठिकाणी आज देत आहोत. मानपत्र पुरस्काराचं स्वरूप आहे मानपत्र विलास वाघ अमृत महोत्सवी प्रबोधन पर्व विशेषांक आणि 5,000 रुपये. मुलाखत आहे गंगाधर सदोदर यांची. संवादक आहेत डॉक्टर दत्तात्रय सकपाळ. सर, विवेकसा फाउंडेशनचे संघटक विशाल सरांनी आता भूमिका मांडली की वाचकाला देखील पुरस्कार दिला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर मी असं जोडेल की आदर्श वाचन आपल्या समोर ठेवणं हे पण या वाचन अभियानाचं ध्येय आहे. तर आताच आपण प्रतीक्षा वामन मॅडम यांनी गंगाधरजी सत्वधर यांचं मानपत्र वाचन केलं. गंगाधरजी, यामधून आम्ही जर वाचनाचं वेळ असेल, वाचन चळवळ असेल, गावाकडे तुम्ही केलेलं जे ग्रंथालय आहे, त्यानंतर तुमचा वैयक्तिक पुस्तकांचा प्रचंड असा संग्रह आहे, त्याशिवाय तुमचं सामाजिक कार्य देखील आम्ही यातून जाणून घेतलं. या सगळ्यातून आपली समाजाप्रती असलेली जी तळमळ आहे ती दिसून आली. या सगळ्याबद्दल आमचा तुम्हाला सलाम आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे मुलाखतीकडे वळूया. या सर्व जडणघडणीत शिक्षणासंबंधी तर वाचन होतं आपलं. आपण इंग्रजी शिकण्याच्या उर्मीतून इंग्रजीचं वाचन सुरू केलं अवांतर वाचन म्हणून आणि त्यातूनच तुमच्या अवांतर वाचनाला सुरुवात आहे. तर मला असा प्रश्न विचारायचा की मुळात वाचन काय गरजेचं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. हॅलो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि मला या पुरस्काराबद्दल, योग्य समाजाबद्दल निवड केल्याबद्दल आणि पुरस्कार दिल्याबद्दल विवेकसा फाउंडेशन,
विशाल मोर आणि टीमचे धन्यवाद. सुरुवात ऍक्च्युली मला गझल वगैरे शायरीची खूप आवड आहे. एका मराठी शेरनाची सुरुवात करतो मी. केवढी गेली पुढे माझी नजर, माझी म्हणजे माझ्या पुस्तक वेळाची, पुस्तक वाचनाची. केवढी गेली पुढे माझी नजर, घेतली आहेस तू माझी दखल. तर मला वाटलं नव्हतं की माझं पुस्तक प्रेमीपर्यंत आणून मला पोहोचल. ऍक्च्युली इंजिनिअरिंग असताना इंग्लिश स्पीकिंगचे क्लास लावले होते मी, इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी वगैरे. तर मग तेव्हा तिथल्या टीचर सोबत बोलणं व्हायचं की इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी काय काय करायला पाहिजे. त्यांनी जे वेगवेगळे पर्याय सुचवले त्यातलं एक होतं की इंग्लिश वाचन करा तुम्ही. तर मग मी छोटे छोटे नॉवेल्स खरेदी करायला लागलो आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. मग इंग्लिश वाचन, परत मग सेल्फ हेल्प बुक्स असतील, असं करत करत मग सामाजिक कार्यात मी आलो. तर मग समाज कार्याविषयीची जी पुस्तकं आहेत, समाजसेवेबद्दलची, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांची, ती पुस्तकं वाचायला लागलो. आणि वाचता वाचता एक दिवशी माझ्याकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांचं एक पुस्तक हाती लागलं. आता मी तोपर्यंत थोडा अंधश्रद्धा वगैरे टाईपचा माणूस होतो, म्हणजे खूप जास्त नाही पण होतं थोडाफार. ते पुस्तक वाचलं आणि मला थोडे झटके बसले. तर म्हटलंय ह्या विषयावर आणि ह्या लेखकाचं अजून जास्त वाचलं पाहिजे. ठीक आहे. तर मग मी नंबर वगैरे घुमवायला सुरुवात केली, कुठे भेटतील पुस्तकं वगैरे वगैरे. मग मला एका भल्या माणसाचा नंबर भेटला. मी त्यांचं पण मोठं योगदान आहे की मी एवढं पुस्तकांमध्ये इतक्या पुढे जाऊ शकलो आहो वगैरे. आणि त्या भल्या माणसाचं नाव आहे संजय वारी सर. त्यांचा नंबर भेटला आणि तोपर्यंत मी फक्त इंग्लिश नॉवेल्स वाचणं, इंग्रजी इम्प्रुव्हमेंटसाठी. नंतर मग सेल्फ हेल्प बुक्स आली, नंतर सामाजिक कार्यात होतो मग समाजसेवेची वगैरे नाही का तशी पुस्तकं आली. पण मग ह्या एका पुस्तकानं डॉक्टर दाभोळकरांच्या आणि त्यानंतर संजय सरांना मी कॉन्टॅक्ट केला. तर पूर्वगामी विचार सगळे माझ्या समोर आले. सगळ्या पुस्तकांचा खजिना आणि हे सगळ्या विचारांचा खजिना माझ्या समोर ओपन झाला. त्याच्यात मोठं योगदान संजय वारी सरांचे. ते खूप वर्षांपासून पुस्तकं लिहिली जातात नोकरी सांभाळून. तर त्यांच्याकडनं बरीच पुस्तकं खरेदी केली. तर अशा प्रकारे वाचनाचा प्रवास सुरू झाला माझा. हॅलो, विशेष म्हणजे मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला कोणता साहित्य प्रकार जास्त भावतो की ज्यामध्ये तुम्ही रमता? ऍक्च्युली फ्रँकली स्पीकिंग धार्मिक विनोदी ही पुस्तकं मी जास्त वाचत नाही. वैचारिक वगैरे, सेल्फ हेल्प, परत पुरोगामी विचारांची पुस्तकं मी जास्त वाचतो. आता कादंबऱ्या पण थोडाफार वाचतो, इतर पण काही साहित्य वाचतो. पण खरं तर सगळं साहित्य आवडतं मला. पण त्यानंतर माझ्या खूप जवळचं जर साहित्य प्रकार सांगायचं झालं तर ते दोन प्रकार आहेत. एक तर काव्य, पोएट्री. आणि काव्यात तर मराठी, हिंदी, उर्दू भाषा मला प्रचंड आवडतं. म्हणजे भयंकर फॅन आहे मी या गोष्टींचा. ह्या विषयावरच माझ्याकडे खूप सारी पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि दुसरा पुस्तकांचा प्रकार जो आवडतो तो आहे बुक्स ऑन बुक्स कॅटेगरी. म्हणजे पुस्तकांविषयीची पुस्तकं किंवा पुस्तक वाचनाविषयीची पुस्तकं. तर हे दोन प्रकार मला खूप जास्त आवडतात. म्हणजे उदाहरणार्थ लीळा पुस्तकांच्या नितीन रेड्डी सरांचं असेल, त्यांची टोटल 4 पुस्तकं असेल लीळा पुस्तकांच्या आणि बरीच अशी खूप पुस्तकं अवेलेबल आहेत. ऍक्च्युली इंग्रजीमध्ये खूप पुस्तकं जास्त अवेलेबल आहेत. मराठी मागच्या काही वर्षांपासून ही पुस्तकं यायला लागली, पण आहेत आता उपलब्ध होत आहेत. तर पुढे जाताना मला असं विचारायचं आहे की जिथं उपस्थित आहे किंवा बिगिनर वाचक जे असतील किंवा बाल वाचक असतील, लहान मुले असतील, यांना तुम्ही कोणती पुस्तके सुचवाल की जी मानवतावादी विचार रुजवतील? कारण आजच्या काळामध्ये वैचारिक प्रदूषण होते, खोटा इतिहास पसरवला जातो, द्वेष पसरवला जात असताना लहान मुलांना बालकांनी कोणतं साहित्य द्यायला हवं? पुरेसे विवेकी बाल साहित्य म्हणजे मार्केटमध्ये उपलब्ध आहे का? खरं तर नवीन वाचक असेल ना, एकदम वाचनाला सुरुवात करत असेल तर सुरुवातीला एकदम जड पुस्तकं दिले त्यांच्याकडे, म्हणजे खूप वैचारिक वगैरे, तर ते त्यांची नाही का म्हणजे प्रवास सुरू होण्याच्या अगोदर संपू शकतो.
त्यामुळे ना हलके फुलके पुस्तकं वाचताना सुरुवातीला घ्यायला पाहिजे. मग त्यात कथा कादंबऱ्या असतील, काही विनोदी पुस्तकं असतील अशी. आणि म्हणजे मला विचारलं जातं बऱ्याच दिवस कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे वगैरे, तर मी ठीक आहे ती विवेकवादी मानवतावादी वगैरे नसतील समजा, ओके, पण तुमच्या वाचनाला सुरुवात होऊ शकते. जसं की 3-4 पुस्तकांची नावं घेईन, जसं की मिलिंद वकील सरांचं शाळा आहे, परत दुनियादारी नावाचं एक पुस्तक आहे, आणि मला खूप आवडणारं एक पुस्तक आहे राजेंद्र सरांचं कादंबरी बळीचा, खूप जास्त आवडतं मला ते. तर अशी काही पुस्तकं असतील. आणि बाकी छोट्यांसाठी तर गोष्टींचे वगैरे भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर अशा पुस्तकांनी सुरुवात करावी आणि नंतर हळूहळू मग ते विवेकवादी मानवतावादी पुस्तकांकडे वळावं. मग विवेकवादीमध्ये पण आपलं पुरोगामी साहित्य भरपूर आहे. परत विवेकवादी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बरीच पुस्तकं आहेत. डॉक्टर दाभोळकर असतील, श्याम मानव असतील, आणि अजून पण इतर बरीच मंडळी आहेत त्यांनी भरपूर लिहिलेलं आहे विवेकवादी. तर आणि तुम्ही विचारलं की बालकांसाठी पुस्तकं आहेत का, तर मी म्हणजे त्याच्यावर एवढं मोठं म्हणजे भाष्य करणारा इतका मोठा माणूस नाही, पण तरी सांगतो की बऱ्याच तरुण मंडळींचं म्हणणं आहे की जसं बाहेरच्या देशांमध्ये छोट्या मुलांसाठी पुस्तकं अवेलेबल आहेत आणि त्या पुस्तकांची क्वालिटी, कलर वगैरे, चित्र असणं, तर ते प्रमाण भारतात थोडं कंपॅरेटिव्हली कमी आहे. पण तरी पण बरीच पुस्तकं अवेलेबल आहेत अजून मार्केटमध्ये, म्हणजे अजून पण सध्या. कारण काय, त्याचे एक उदाहरण देतो. ऍक्च्युली माझ्याकडे बाकी सगळे साहित्य प्रकार होते, पण बाल साहित्य असण्याचं काही कारण नव्हतं. मी एकटाच राहतो इथे. तर मी मध्यंतरी एक प्रयोग करून पाहिला. नोकरी पुणे सगळं प्रोफेशन सोडून मी गावी गेलो होतो. तर एक 10 महिने होतो मी तिकडे. तर मला एक वेगळी लाईफ लागायची होती. पुस्तकं, शेती, गाव, सामाजिक कार्य, चळवळ वगैरे ते सगळं अजून जास्त पुढे न्यायचं होतं, पण ते वर्कआउट नाही मला, परत आलं. तर जायच्या वेळेस ना माझं ठरलं होतं की तिकडे जाऊन मला ग्रंथालय सुरू करायचे. पण ग्रंथालय सुरू करायचं, पण बाल साहित्य माझ्याकडे नव्हतं. तर बाल साहित्य कोणतं चांगलं आहे, तर मग खूप लोकांशी बोलत बसण्यापेक्षा मी काय केलं, बाल साहित्यावरची काही पुस्तकं होती. 2 पुस्तकं खरेदी केली जी बाल साहित्यावर होती, किंवा सध्या म्हणजे बाल साहित्याची काय परिस्थिती आहे, कुठली पुस्तकं, लेखक, कवी सध्या आहेत, प्रकाशक वगैरे. तर त्यात एक मला आठवतंय महावीर जोंधळे सरांचं एक पुस्तक आहे, आणि अजून एक लेखिका आहे. अशी 2 पुस्तकं वाचली मी, ती पूर्ण वाचली गावाकडे जायच्या आधी, आणि त्यातली जास्तीत जास्त पुस्तकं जमवण्याचा प्रयत्न केला मी, काही जुनी काही नवी. म्हणजे तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटला पाहिजे, घरच्यांनी जर बघितलं तर त्यांना माझं पुस्तक माहिती आहे बऱ्यापैकी, पण एवढं पण नसेल माहित. तर नोटीस पिरियड 3-3.5 महिन्यांचा होता ऑफिसचा, आणि मी ती 2 पुस्तकं वाचली बाल साहित्याची. म्हटलं हे तर आपल्याकडे नाहीये. तर मी 3-3.5 महिन्यात 1,11,000 रुपयाची माझ्या स्वतःच्या पुस्तक खरेदी केली, फक्त बाल साहित्य. आणि माहितीये का, म्हणजे जसं साहित्य प्रकारातला काव्य थोडा दुर्लक्षित आहे, अंडरएस्टिमेट झाल्यासारखा प्रकार आहे काव्य, तसंच ओव्हरऑल याच्यात पण म्हणजे बाल साहित्याकडे थोडं लक्ष नसतं. तरी माझ्या गावाकडं 10-12 वर्षापूर्वीपासून जेव्हा मी सुरुवात केली, पुस्तकांशी माझा संपर्क आला, मग मला वाटायला लागलं की इतरांनी पण पुस्तक वाचावं, स्पेशली माझ्या गावातल्या मुलांनी. तर मग गावातल्या ग्रंथालयात 4-5 किंवा 8-10 पुस्तकं असतील बालची. तर मी पहिल्याच दिवशी 196 पुस्तकं दिली, आणि आतापर्यंत जवळपास 700 पुस्तकं दिली. त्यात बाल साहित्य पण आहे, नक्कीच सर, तुमच्याकडून बाल साहित्याची सूची आम्ही नंतर तुमच्याकडून घेऊ. मला असं विचारायचं की वाचनाने आपला दृष्टिकोन बदलतो हे आपल्याला सगळ्यांना मान्य असेल. तर योग्य निवड जर पुस्तकांची केली नाही तर तो दृष्टिकोन दूषित देखील होऊ शकतो. अशा वेळी चांगलं पुस्तक कसं निवडावं, कसं निवडता तुम्ही? असं तुम्ही म्हटलं की वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला दृष्टिकोन देतात, बरोबर आहे. आणि कधी कधी चांगला पण दृष्टिकोन भेटतो आणि वाईट पण भेटतो. वाईट कसा भेटतो याचा तुझं जगातलं आतापर्यंत सगळ्यात मोठं उदाहरण मला वाटतं की हिटलरचं असेल. हिटलरकडे 16,000 पुस्तकांचा संग्रह होता, ओके, आणि त्यानं काय गोंधळ घातला जगात ते पण माहिती. म्हणजे योग्य दृष्टिकोन देणारी पुस्तकं नसतील तर हिटलर पण होऊ शकतो, ओके. आणि
पुस्तकं चांगली दृष्टिकोन देणारी पुस्तकं आणि मग त्याचा आपल्या जीवनावर परिणाम याची तर खूप सारी उदाहरणं आहेत. समजा माझंच उदाहरण घ्या की पुस्तक वाचन म्हणजे सुरू करायच्या अगोदर किंवा मानवतावादी विवेकवादी पुस्तकं मला त्यांच्यासोबत म्हणजे त्यांची माहिती व्हायच्या अगोदर मी पण थोडा अंधश्रद्धा होतो. डॉक्टर दाभोळकर आणि इतर सर्व पुस्तकं वाचल्यावर थोड्याफार अंधश्रद्धा त्या पण दूर झाल्या म्हणजे दृष्टिकोन बदलला असं आहे. सर आजच्या काळात ऑनलाईन बुक्स आहेत, ऑडिओ बुक्स आहेत, त्याबरोबर म्हणजे प्रिंटच्या माध्यमासोबतच, तर या सगळ्या माध्यमातून तुम्ही कशाबरोबर कम्फर्टेबल असता? विदाउट अ सेकंड थॉट तुमच्या शब्दात सांगायचं तर मी हार्ड कॉपीज पुस्तकांच्या हार्ड कॉपीज त्याची जादू वेगळी पुस्तक नाही का म्हणजे पुस्तक खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये फिरणं जुन्या नवीन दुकानांमध्ये रस्त्यावर फिरणं रस्त्याच्या दुकानावर फिरणं त्या हार्ड कॉपी मिळवणं त्यातली एखादी आउट ऑफ प्रिंट भेटली असेल तुम्हाला त्यातला आनंद जुन्या नवीन पुस्तकांचा तो सुगंध ठीक आहे मग ते पुस्तकांचे ते कलर त्यातील चित्र हे सगळं आपलं पण आहे तर माझं तरी हार्ड कॉपी असे असतं. हा पण ऑनलाईन बुक्स अवेलेबल होतात ती पण चांगलीच गोष्ट आहे. तर म्हणजे प्रवास करताना किंवा अशा ठिकाणी तुम्ही ऑनलाईन बुक्स वाचू शकता तर ते पण एक चांगलं पाहायलाच आहे. बरोबर सर. प्रवास करताना आपल्याला मोबाईल जास्त सोयीस्कर करू शकतो ज्यावेळी आपल्याला तिथं प्रकाश व्यवस्था नसते. आपल्या संग्रही बरीच पुस्तके आहेत स्वतःच्या ग्रंथालयामध्ये तर तुमच्या या वैयक्तिक ग्रंथालयातील काही तुमचे अनुभव आहेत का की तुम्ही मित्र नातेवाईकांना पुस्तके आपल्याकडून दिली जातात किंवा आपण देतो ती परत करतात का ते आपल्या मित्र त्याबद्दल काही किस्से आहेत का? ऍक्च्युली हा सर्वांचाच अनुभव होतो जे पुस्तक प्रेमी आहेत वाचक आहेत काही पुस्तकं येतात काही येत नाहीत काही त्यांच्याकडून हरवून जातात वगैरे ते कुणाला तरी देतात मग ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही वगैरे तर आहेत असे दोन्ही अनुभव आहेत माझ्याकडे. पुस्तक परत देणारे पण आहेत न देणारे पण आहेत पण एक माझा एक छोटा अनुभव सांगतो. एका मैत्रिणीने मी पुस्तक घेतले होते वाचले त्यातले काही वाचले काही बाकी होते तर ती परत करायची होती आमची भेट होत नव्हती तर मी अक्षरशः पूर्वी पुस्तक पाठवलं तिला आणि ह्या बाबतीत मी स्वतः फार स्पेसिफिक होते की माझ्याकडे आलेलं पुस्तक वाचून जे काय असेल ते परत गेलं पाहिजे. पण तुम्हाला इतरांकडून कसा अनुभव येतो? तोच मी सांगितलं तसं काही पुस्तकं भेटतात काही भेटत नाही पण माहितीये का म्हणजे जर त्याचं वाचन होत असेल ना आणि आपल्याला कळलं की त्या व्यक्तीने ते पुस्तक वाचलंय किंवा वाचून अजून कुठल्या तरी व्यक्तीला दिलंय किंवा त्याच्याकडनं ते भेटत नसेल तर त्यात समाधान मानायला काय हरकत नाही. कारण जर आपण तो विचार केला ना पुस्तक परत भेटत नाही द्यायचीच नाही तर मग वाचन जवळ कशी वाढणार. आणि मला त्या गोष्टीची जास्त हे नाहीये कारण मी आतापर्यंत मागच्या 12-15 वर्षात 5,000पेक्षा जास्त पुस्तकांची खरेदी केलेली त्यातले 1,500पेक्षा जास्त पुस्तकं मी भेट दिलेली आहेत. ठीक आहे तर एखादं पुस्तक परत नाही आलं तर मला त्याचं काय असं वाईट वाटत नाही. हा फक्त एकच गोष्ट असते की त्यात महत्वाच्या काही गोष्टी आपण अधोरेखित केलेल्या असतात त्या परत म्हणजे ते परत पुस्तक वाचायचं असेल तर आपण तेवढंच वाचतो ना त्यामुळे. ओके सर. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही अंडरलाईन केलेले असं जर परत नाही आलं तर त्याबद्दल जरा दुःख त्रास होतो. तर मला कधीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. सर तुमचं प्रबोधनात्मक काम देखील चालू आहे सामाजिक किंवा सेवाभावी कामं देखील तुम्ही करतात अनेक गरीबांची संघटना असेल तर एकाच वेळी सेवाभावी कामांमध्ये देखील सक्रिय आणि प्रबोधनात्मक चळवळीमध्ये देखील सक्रिय तुम्ही आहात. तर हा जो काही दुर्मिळ संयोग आहे स्वतःचा नोकरी धंदा सांभाळून तुम्ही हे सगळं करताय तर हे कसं जमवता तुम्ही? तुम्ही आता 2 प्रश्न विचारले की हे दोन्ही करता तुम्ही म्हणजे समाजसेवा आणि प्रबोधन चळवळ म्हणून त्याला तर हे दोन्ही कावड कसं वगैरे आणि ते कसं जमवता तुम्ही दोन्ही करून नोकरी धंदा हे करून त्याचं माझं ठरलेलं एक उदाहरण म्हणजे हे कारण आहे उत्तर आहे ठरलेलं माझं ते मी कसं जमवतो. मी लग्न नाही केलेलं तर काय मला कोणाला उत्तर द्यायचे नाही एकटाच राहतो मी इथे आणि
त्यामुळे मला वेळ भेटतो. आणि दोन्ही का बरं मला दोन्ही कामं महत्वाचं वाटतं. आणि एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली ना तर ना म्हणजे खरंच तुम्ही पुस्तक प्रेमी असाल, तळमळ असेल, वाचतात तुम्ही, संवेदनशील असतात ना तुम्ही, तर तुम्ही ह्या दोन्हीकडे पण खेचले जातात, समाजसेवा पण आणि चळवळ पण. म्हणजे मानव देशमुखांचं एक भाषण आहे त्याच्यात त्यांनी एक छान उदाहरण दिलं, 2-3 शब्द सांगतो की त्यांनी सांगितलं की प्रबोधन चळवळ काय आहे वैचारिक आणि समाजसेवा काय आहे. तर एका वस्तीमध्ये एका घराला आग लागते किंवा त्या वस्तीला आग लागते असं काहीतरी, तर मग काही लोक येतात आणि ते बुजवतात पाणी टाकून, आणि काही लोक त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात करतात. आग का लागलेली आहे, काही मेकॅनिकल रिझन होतं का, याच्यामध्ये कोणाचा हात आहे का, मग परत लागू नये काय करायला पाहिजे काय. तर हे थोडक्यात असं आहे, आग विझवणं म्हणजे समाजसेवा आणि अशी आग परत लागू नये त्याच्यासाठी काम करणं म्हणजे प्रबोधन कार्य. वा सर, खूपच सुंदर उत्तर आहे. सर, विवेकाचा फाउंडेशनचा इंग्रजाचा सुगावाचा प्राध्यापक विद्यार्थ वाचक पुरस्कार तुम्हाला जाहीर आहे, तर याबद्दल तुमची काय भावना आहे थोडक्यात? एकदम पहिली भावना तर तुम्हाला मला एक शेअर ऐकून सांगितली मी, ठीक आहे. आणि जसं विशाल भाईंनी सांगितले की लेखकांना, कवींना, प्रकाशकांना पुरस्कार भेटतात, वाचकांना जनरली असं काही नाही पुरस्कार वगैरे. तर एक आनंदाची अभिमानाची पण गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि खरं तर हा फक्त सन्मान माझ्या एकट्याचा नाहीये, पुस्तकावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा सन्मान आहे असं मी मानतो. आणि अशा पुरस्कारामुळे वाचन संस्कृती जपण्यासाठी, ती वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं. गंगाधरजी सत्वधर यांच्याबरोबर आपली खूपच छान अशी चर्चा झालेली आहे. आणि आपल्या दिलेल्या वेळामध्ये आपण म्हणजे त्यांना संपूर्णपणे उलगडण्यासाठी कदाचित 2 तास देखील बोलणार नाही, कारण मी या मला त्यांच्याशी बोलून चर्चा केली, 2 तास आमचा वाद झाला होता. तर वाचनाबद्दल निवड असलेले गंगाधरजी सत्वधर यांना आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली, त्यांच्या संवाद साधला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पुढील संघटना आणि ते मला एक गोष्ट फक्त सांगायची आहे, मी इंडिव्हिज्युअल वैयक्तिक लेवलवर मी हे काम करतोय समजा, पण ह्या 10-15 वर्षात मी जे सुरू केलेलं मैत्रीचे ग्रुप आहे, तर त्यांची पण मला वेगवेगळी मदत झालेली आहे वाचन संस्कृती जपण्यासाठी. तर मी त्याचा उल्लेख करू शकतो, मैत्रीचे ग्रुप आणि आमचे सर्व मेंबर्स ग्रुपचे. सध्या काम थोडं मी थांबवलेलं आहे काही कारणास्तव. आणि दुसरं गावाकडे मी जे ज्ञानदीप ग्रंथालय सुरू केलेलं आहे, ते सांभाळणारे संतोष सत्वधर, ते विकलांग आहेत आणि घरीच असतात पूर्ण वेळ. आणि आम्ही मोफत ठेवलेले आहे ते, आणि विशेष म्हणजे कुठलाही टायमिंग नाही ठेवलेला. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला खूप त्रास होतो दुपारच्या वेळेला, रात्री वेळा, ते कधी येतात मुलं, हे पुस्तक पाहिजे ते पुस्तक पाहिजे, आपण वेळ ठरवायचा का? तर ते म्हटले नको, मला काही काम नाही, मी घरीच असतो, तर आपण वेळ नाही ठरवायची. तर मैत्रीजीवांचे ग्रुप माझा आणि संतोष सत्वधर, हा पुरस्कार मला मिळण्यामागे या सर्वांचा पण मोठा वाटा आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपल्या पुस्तक वाचनाविषयीच्या ज्या काही संकल्पना आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला नक्की काय साध्य झालं मिळालं हे आपल्या सगळ्यांसमोर मांडलं. कार्यक्रमाचा पुढचा भाग आहे. मी मधुश्री प्रकाशनचे संपादक श्याम यांना विनंती करतो की आपण पुस्तकाचं वाचन करावं. अभिवाचन हा खूप मोठा शब्द आहे, मी मोठ्याने वाचन करणार आहे. तर हे ते पुस्तक आहे द हाऊस ऑफ पेपर. कार्लोस मारिया दोमिंगेज हा अर्जेंटिनियन लेखक आहे, स्पॅनिश मध्ये लिहितो. त्याचं भाषांतर अभिषेक धनगर यांनी केलंय. तर त्याची प्रस्तावना लिहिली आहे आपल्या सगळ्यांचे आवडते कवी सौमित्र किशोर कदम यांनी. तर त्या प्रस्तावनेतला काही भाग मी वाचून दाखवणार आहे. गंगाधरजी आता मुलाखतीत बोलताना म्हणाले की हात पाहून पुस्तकं घेतले, म्हणजे काय म्हणतात, हा सोक्साम बुक्सची पुस्तकं त्यांना आवडतात आणि पुस्तकं अशी वाचायला आवडतात, ऑफलाईन, ऑनलाईन नाही. तर त्याच्या संदर्भाने त्यांच्या भावना ज्या व्यक्त केल्या, पुस्तकांचा वास, रंग,
कवर इथपासून सगळं, तर ते सगळं यात पण तुम्हाला आढळेल. मी वाचतो. उंबेर्तो इको या जागतिक ख्यातीच्या लेखकाची 35,000हून अधिक पुस्तकांची स्वतःची अशी एक लायब्ररी आहे. त्यातली नवीन जुनी अशी 30,000 आणि 1,500 अतिशय दुर्मिळ अशी हस्तलिखित आहेत. पुस्तकांनी भरलेल्या त्या भिंती पाहून लोक स्थिमित होतात. जसे तुमचं आवडतं एक पुस्तक कुठलं, आवडता एक सिनेमा कुठला, आवडता एक लेखक कुठला, असे मूर्ख प्रश्न असतात, तसंच तुम्ही वाचलीत काही सारी पुस्तकं, हा प्रश्नही तितकाच मूर्खपणाचा आहे. एकदा अशाच एका पावळट माणसानं उंबेर्तो इकोची लायब्ररी फिरताना त्याला एक प्रश्न विचारला, तुम्ही वाचलीत काही सगळी पुस्तकं? नाही, यातली फार फार तर 4-5 मी नीट वाचली असते. ही सारी पुस्तकं या जन्मात वाचू शकणार आहात का? नाही. मग इतकी सगळी पुस्तकं कशासाठी जमवली आहेत? कधीतरी वाचायला, उंबेर्तो शांतपणे म्हणाला. प्रत्येक पुस्तक प्रेमी माणसानं पुस्तकांच्या दुकानातून विकत घेतलेलं प्रत्येक पुस्तक प्रामाणिकपणे वाचण्याच्या उद्देशानंच घेतलेलं असतं आणि कधीतरी वाचण्याच्या त्या आशेवरच त्याचा पुस्तक संग्रह हळूहळू वाढत गेलेला असतो. एक व्हॉरेशियस रीडर घेतलेलं प्रत्येक पुस्तक घरी गेल्या गेल्या वाचतोच असं नाही, असं नसतंच कधी. पुस्तकांच्या दुकानात शिरून रॅक मधली सगळी पुस्तकं न्याहाळत, आतली मधली हाताळत, काहींची ब्लर्स डोळ्यांखालून घालत, काहींची पहिली वाक्य, पहिला पॅरेग्राफ वाचत, कधी कधी काहीही न करता त्या रॅक्स मधून नुसतं नजरेनं पुस्तक पुरवाळत आयुष्यातले कितीतरी तास मी पुस्तकांच्या दुकानातून घालवले आहेत. पुस्तकांच्या दुकानात शिरून तासन तास तिकडं घालून एकही पुस्तक न विकत घेता तिथून निघणं म्हणजे मला एक प्रकारचा उद्धटपणाच वाटत आलेला आहे. अशा प्रकारे विकत घेतलेल्या पण वाचू न शकलेल्या कितीतरी पुस्तकांच्या सावल्यांचे अनरेड न वाचलेले दाखले माझ्याही घरात आहेत. शिस्तबद्ध वाचन म्हणजे काय, हा प्रश्न नेहमीच मला भेडसावत आलेला आहे. नुकतंच विकत घेतलेलं पुस्तक लगेच घरी गेल्या गेल्या आधी वाचून काढावं की आधीच वाचत असलेलं पुस्तक पूर्ण करून नंतर हे वाचावं? एकाच लेखकाची सगळी पुस्तकं एकामागून एक वाचून काढावी की एकाच विषयावरील आणि त्यांच्या संदर्भातली सगळी पुस्तकं वाचून तो विषय कायमचा संपवून टाकावा? कधीतरी वाचलेली आणि कायम स्मरणात राहिलेली पुस्तकं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पुन्हा पुन्हा वाचत राहावी की वाचून झालेली तरी मनात राहून गेलेली सगळी पुस्तकं कायमची काढून टाकून नव्या पुस्तकांसाठी जागा करावी? ठराविक मनस्थितीत ठराविक पुस्तकच वाचावीत की मनस्थितीच्या उलट नेणारी पुस्तकं मुद्दाम शोधून काढून वाचावीत? सभोवतालची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून पुस्तकं वाचावीत? या सगळ्याशी काहीही देणं घेणं नसलेल्या माणसासारखं येईल त्या विषयावरली पुस्तकं नुसती वाचत राहावीत? असे कितीतरी की आजवर मला सतत पेचात पाडत आलेले आहेत. या सगळ्या पर्यायांसोबत आपण सगळे जगत असतानाच आपोआप सगळी नवीन पुस्तकं जुनी होत जातात. त्यातली काही वाचून झालेली असतात, काही राहून गेलेली असतात. नुकत्याच घेतलेल्या नव्या पुस्तकांचा गठ्ठा समोर असतानाच आत्ताच कुरिअरनं हाती आलेलं नवं पुस्तक पटकन वाचून झालेलं आहे, तर कधी कधी निवांतपणे जुन्या पुस्तकांच्या चढतीकडं किंवा पुस्तकांच्या कपाटातल्या एखाद्या पुस्तकाकडं सहज नजर गेलेली आहे आणि तत्क्षणी ते पुस्तक काढलं गेलेलं आहे आणि आधाच्या सारखं वाचून सलग पूर्ण झालेलं आहे असंही होतं. कधी कधी अगदी पहाटे जाग आलेली आहे आणि फ्रेश मूड मध्ये हात एखाद्या पुस्तकाकडे यंत्रवत केलेला आहे आणि त्या पुस्तकाचा मुहूर्त लागून ते वाचून पूर्ण झालेला आहे. तर सांगायचा मुद्दा हा की आपल्या संग्रहात असलेलं प्रत्येक पुस्तक हे वाचून होतच असं नाही, तसं कधीच होत नसतं. मोठमोठ्या लेखकांचं व विलक्षण वाचकांचंही असंच असतं असं मला वाटतं. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन असते आणि ती म्हणजे त्यांची कधीतरी ती सारी पुस्तकं वाचण्याची प्रामाणिक इच्छा. विकत घेताना हे आपण कधी वाचू शकू हे त्या विकत घेणाऱ्यालाही माहीत नसलं तरी तो ते विकत घेतोच. आपण कितीही वाचलं तरी कितीतरी उरलेलं असतं आणि ते वाचताच येणार नसतं कधीच. कधीतरी हे कटू सत्य एक चांगला वाचक हळूहळू स्वीकारत असतो. जे अनाकलनीय आहे त्याला दिशा दाखवणारे आपण कोण? जे माहीत आहे आणि जे माहीत नाही यांच्या मधल्या दरीतच कधीतरी आपल्याला जाणवत राहतं एक अनाकलनीय, त्यामुळं एक
उत्तम लायब्ररी ही अनेक न वाचल्या गेलेल्या पुस्तकांनीच भरलेली असते असं म्हणावंसं वाटतं. या न वाचल्या गेलेल्या पुस्तकांमध्येच कितीतरी अनाकलनीय असतं जे आपल्याला माहीतच नसतं. आपण नेहमीच माहीत नसण्याला माहीत असण्यापेक्षा दुय्यम मानत आलेलो असतो आणि यातूनच स्वतःला आश्चर्यचकित करण्याच्या शक्यतेबद्दल आपला गैरसमज झालेला असतो. म्हणूनच आपली सगळी पुस्तकं आपण वाचू शकत नसू तर त्यांना फक्त हाताळू, अधूनमधून उलवाळू, प्रेमानं पाहू त्यांच्या समवयस्क होता येतं का आपल्याला, राहू देऊ उघडी तशीच, कधी वाचू त्यांची पहिली वाक्य किंवा उघडू मध्येच आणि नजर खेचून घेईल ते वाक्य किंवा पॅरेग्राफ वाचून काढून नीट मांडून ठेवू आपल्या हातांनी, लावून ठेवून व्यवस्थित, मित्र करून त्यांना ओळख राहू देऊ त्यांची नेहमीच. आठवू आपण वाचून पूर्ण केलेलं आयुष्यातलं पहिलं पुस्तक, पहिला शब्द, पहिलं वाक्य, पहिला पॅरेग्राफ, टाकलेलं पहिलं पाऊल, पहिला रस्ता चाललेला, आजवर चाललेली सगळी पावलं आठवून करू मोजायचा प्रयत्न. चला निघू वेळेपणाच्या सीमेवर, पण लक्षात ठेवून नेहमीच पुस्तकं घडवू शकतात तशीच करू शकतात बरबाद आयुष्य एखाद्याचं. एखाद्या दारुड्याला किंवा ड्रग ऍडिक्टला नशेच्या कुठल्या सीमेवर थांबावं हे कळत नसतं. तसंच वाचता वाचता एखादं पुस्तक आपल्याकडे असायलाच हवं अशा तीव्र इच्छेनं झपाटलेल्या व्होरॅशियस रीडरलाही पुस्तक खरेदी करणं हे त्याचं ऑब्सेशन कधी होऊन जातं हे त्यालाही कळत नाही. बिब्लोफिलिया या शब्दाचा डिक्शनरी अर्थ पुस्तकांची तीव्र आवड असा आहे. तर पुस्तकांचा पॅशनेटली संग्रह करणाऱ्या माणसाला बिब्लोफिल असं म्हणतात. तर वाचनाचं उद्दिष्ट नसूनही केवळ तीव्र आवड म्हणून पुस्तकांचा संग्रह करत सुटलेल्या माणसाला बिब्लोमॅनियक असं म्हणतात. पुस्तकांच्या दुकानात शिरून रॅक मधली पुस्तकं हाताळत त्यांची मुखपृष्ठ, मधली पानवी, फॉन्ट्स न्याहाळत, त्यांचे ब्लर्ब्स, पहिली वाक्य, पहिले पॅरेग्राफ्स वाचत आयुष्यातले कितीतरी तास मी पुस्तकांच्या दुकानातून घालवले आहे. दुकानातून विकत घेतलेलं, मित्रांनी आवर्जून मेल केलेलं प्रत्येक पुस्तक वाचण्याच्या उद्देशानंच माझ्या घरात अगणित पुस्तकांची गर्दी जमवलेली आहे. संग्रही असलेलं प्रत्येक पुस्तक वाचलेलंच आहे असं नाही, पण प्रत्येक पुस्तक वाचण्याची प्रामाणिक आणि तीव्र इच्छा मात्र आहे. काही पुस्तकं वाचून झाल्यावर त्यांचा परिणाम काही महिने राहतो, काही कायम स्मरणात राहतात, तर काही आयुष्याचाच भाग होऊन जातात. धन्यवाद.